हाय. तर आज आपण शिकणार आहे कस्टम आयडेंटिटी ASP.NET कोअरमध्ये कशी यूज करायची. तर आजच्या ह्या सेशनमध्ये आपल्याला लॉगिन आणि रजिस्ट्रेशनची क्लासेस कसे वापरायचे युजिंग आयडेंटिटी. ओके, तर आपण कस्टमाइज कसं आयडेंटिटी करता येईल ते आज पाहायचं आहे. तर व्हॉट इज ASP.NET कोअर आयडेंटिटी. तर ASP.NET कोअर आयडेंटिटी म्हणजे काय आहे. Okay, so we'll explore how to implement custom identity using ASP.NET Core MVC. ASP.NET Core Identity is an API that supports user interface for login functionality. तर आयडेंटिटी हे काय आहे, तर आयडेंटिटी हे एक API आहे. त्या API चा यूज करून आपण लॉगिनची फंक्शनॅलिटी इम्प्लिमेंट करायची आहे. म्हणजेच कोणतेही ऍप्लिकेशन असेल तर आपल्याला लॉगिन आणि रजिस्ट्रेशन हे कॉमन फीचर आहे. ओके, डिफॉल्ट फीचर आहे. तर प्रत्येक वेळेला ते आपण इम्प्लिमेंट करण्यात टाइम वेस्ट करण्याऐवजी आपण हे .NET कोअरची जी आयडेंटिटी इनबिल्ट लायब्ररी आहे आयडेंटिटीची ती यूज करायची आहे. तर त्या लायब्ररीचा वापर केल्यामुळे आपल्याला लॉगिनची जी फंक्शनॅलिटी आहे, बेस फंक्शनॅलिटी ती इथं यूज करता येते. तर यामध्ये आपल्याला काय काय मॅनेज करता येते. मॅनेज युजर्स पासवर्ड, प्रोफाइल डेटा, रोल, क्लायंट्स, ईमेल कन्फर्मेशन अँड मेनी मोर. म्हणजे आपण जर ही आयडेंटिटी यूज केली तर त्याचा आयडेंटिटी यूज केल्यानंतर आपल्याला युजर रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचे पासवर्ड चेंज करणे किंवा प्रोफाइल डेटा अपडेट करणे. जर आपल्याला ॲडमिन आणि रोल बेस असतील, ॲडमिन आणि नॉर्मल युजर असतील तर ते रोल्स आणि क्लाइम्स आपण तिथं मॅनेज करू शकतो. आणि ईमेल कन्फर्मेशन म्हणजे आपण रजिस्टर केल्यानंतर किंवा आपल्याला जर ईमेल जो युजरनं दिलेला आहे तो व्हॅलिड आहे का नाही आहे त्याच्यासाठी ईमेल कन्फर्मेशनची पण फंक्शनॅलिटी आहे. अशा बरेच आहेत. आपण सध्या ह्या लेक्चरमध्ये आपण लॉगिन आणि रजिस्ट्रेशन बघणार आहोत. इट्स अ कंपॅरेटिव्ह टूल फॉर ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन. तर या टूलमध्ये आपण ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन या गोष्टी पण इम्प्लिमेंट करणार आहोत. तर हे आयडेंटिटी लायब्ररी किंवा आयडेंटिटी एपीआयचा वापर करून लॉगिन आणि रजिस्ट्रेशन कसं करता येईल ते पाहू आपण. तर आज आपण काय वापर करणार आहे, तर दोन क्लासेस यूज करणार आहे. एक आहे युजर मॅनेजर क्लास आणि दुसरा आहे साइन इन मॅनेजर क्लास. तर युजर मॅनेजर क्लास काय आहे, क्लास दॅट ऑफर्स अन एपीआय फॉर युजर रजिस्ट्रेशन अँड व्हॅलिडेशन ॲज निडेड. तर युजर मॅनेजरच्या क्लासमुळे आपण युजर रजिस्ट्रेशन करू शकतो आणि रजिस्ट्रेशनच्या वेळेला जर आपल्याला काही व्हॅलिडेशन करायचं असतील, जसं की पासवर्ड आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड हवा आहे का वीक पासवर्ड हवा आहे किंवा ईमेल आयडी कंपल्सरी पाहिजे, युजर जे काही व्हॅलिडेशन असतील आपल्या गरजेनुसार आपण व्हॅलिडेशन करू शकतो हे युजर मॅनेजर या क्लासचा वापर करून. आणि साइन इन मॅनेजर कशासाठी आहे, तर साइन इन जे आपण ज्यावेळेला लॉग इन करतो युजर त्यावेळेला ह्या साइन इन मॅनेजरचा क्लासचा वापर करून आपण लॉग इन करायचं आहे. तर आपल्याला ह्या म्हणजे ASP.NET आयडेंटिटी यूज करायचं असेल तर काही पॅकेजेस .NET मध्ये काही पॅकेजेस गरजेचे आहेत आयडेंटिटीसाठी. तर कोणते कोणते, तर पहिला आहे ते एंटिटी फ्रेमवर्क कोर, दुसरा आहे ASP.NET कोर आयडेंटिटी एंटिटी फ्रेमवर्क कोर, त्याच्यानंतर एंटिटी फ्रेमवर्क कोर टूल आणि एंटिटी फ्रेमवर्क कोर एसक्यूएल सर्व्हर. आपण एसक्यूएल सर्व्हर डेटाबेस यूज करणार आहे, त्यासाठी आपल्याला हे एसक्यूएल सर्व्हरचं पॅकेज लागणार. ही पॅकेजेस म्हणजे काय, आपल्या लायब्ररीज आहेत, त्या लायब्ररीजचा वापर करून आपण ही फंक्शनॅलिटी बिल्ड करणार आहोत. तर आपल्याला यामध्ये ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन पाहायचं आहे. मग ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन म्हणजे काय आहे नेमकं? तर एक रिअल लाईफ एक्झाम्पल आपण बघू. समजा हा एक आपला मिलिटरी बेस आहे किंवा आर्मी कॅम्प आहे. ओके, तर आर्मी कॅम्पमध्ये कुणालाही डायरेक्टली प्रवेश दिला जात नाही. ओके, कोणीही युजर असेल किंवा कोणीही असेल तर डायरेक्टली म्हणजे जरी तो आर्मीचा जरी मेंबर असला, ओके, तरी त्याला डायरेक्टली आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. ओके, जर एखादा मेंबर आला असेल किंवा एखादा माणूस आला असेल तर काय केलं जातं, एखादा पर्सन आल्यानंतर त्याची आयडेंटिटी काय आहे ती इथं लॉकरच्या ठिकाणी जो कोणी हे असेल, सिक्युरिटी गार्ड असेल किंवा जो कोणी तिथं ऑफिसर असेल तर तो पहिला काय चेक करतो की जो आलेला पर्सन आहे त्याची आयडेंटिटी काय आहे. ओके, म्हणजेच आयडी प्रूफ वगैरे काही पाहिलं जातं. मग आयडी प्रूफसाठी आपल्याकडे वेगवेगळे आयडी प्रूफ आहेत, जसे की ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, पासपोर्ट आहे, असे वेगवेगळे आयडी प्रूफ आहेत. गव्हर्नमेंट आयडी प्रूफ वेगवेगळे आहेत. तर हे इथं ह्या सिक्युरिटी म्हणजे ह्या गेटवर चेक केलं जातं की जो पर्सन कोणी आलेला आहे तो पर्सन काय ऑथराईज आहे किंवा त्याची काय आयडेंटिटी आहे ते इथं गेटवर पहिला चेक केलं जातं. ओके, तर समजा आपल्याकडे एक पर्सन आलेला आहे, तो पर्सन आल्यानंतर इथं डेस्कवर पहिला चेक केला जाईल का हा जो कोणी आलेला आहे तो आर्मीचा आहे का आउटसाइड आहे. ओके, जर कोणी बाहेरील असेल तर पहिला चेक केलं जातं की त्याची आयडेंटिटी काय आहे. आयडी प्रूफ घेतली जाईल इथं डेस्कवर. ओके, आणि त्याला एखादा पास दिला जाईल किंवा एखादं आयडी दिली जाईल की ती आयडी यूज करून तो आतमध्ये प्रवेश होईल. ओके, तर त्याला एक व्हिजिटिंग कार्ड म्हणता येईल किंवा एक ऑथरायझेशनचं टोकन दिलं आहे. ओके, तर त्या टोकनच्या ऍक्सेसमुळे त्याला आतमध्ये प्रवेश मिळाला. ओके, तर हे अशा पद्धतीने हा इथं एंट्री केला, या पर्सनला इथं एंट्री मिळाली. पण आता इथं आपल्याकडे वेगवेगळे बिल्डिंग्स आहेत. ओके, तर त्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी परत वेगळे परमिशन्स लागणार आहेत, की कोणत्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे तर त्या बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी वेगवेगळं परमिशन्स दिल्या जातील. तर ज्या ज्या परमिशन्स असतील त्या परमिशननुसार त्या बिल्डिंगमध्ये ह्या पर्सनला ऍक्सेस मिळणार आहे, अदरवाईज ऍक्सेस नसणार आहे. हे अशा पद्धतीनं एक रिअल टाइम एक्झाम्पल आहे, की ऑथेंटिकेशन चेक केलं पहिला, किंवा तो आलेला पर्सन आहे तो कोण आहे, त्याचा ऑथेंटिकेशन आयडेंटिटी चेक केली आणि ऑथरायझेशनसाठी एक व्हिजिटिंग कार्ड दिला आहे आणि त्या व्हिजिटिंग कार्डमुळे आतमध्ये जाण्यासाठी ऑथरायझेशन मिळालं आहे. आता ह्या कार्डला ज्या काही परमिशन असतील, की हे कार्ड दाखवून आपण ह्या 4 बिल्डिंगपैकी कोणत्या बिल्डिंगमध्ये जाता येतं, ते या कार्डवर लिहिले असेल आणि त्यानुसार ह्या पर्सनला आतमध्ये प्रवेश मिळणार आहे. ओके, हे एक एक्झाम्पल, रिअल टाइम एक्झाम्पल झालेलं आहे. सेम अशाच पद्धतीनं आपल्या वेबसाईटचा वेब पेजमध्ये पण ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन होतं. तर आपल्याकडे आता हे वेब पेज आहे, त्याच्यानंतर हा सर्व्हर आहे. ओके, तर आपण एखाद्या वेब पेजवरून लॉग इन केल्यानंतर, ओके, लॉग इन किंवा रजिस्टर केल्यानंतर
जसा डेटा लॉग इन केल्यानंतर काय होणार आहे की एक रिक्वेस्ट जाणार आहे, HTTP रिक्वेस्ट जाते विथ हेडर्स असणार आहे त्याच्यामध्ये, किंवा HTML बॉडी असेल किंवा सेशन्स असतील. जो काही आपण रिक्वेस्ट सबमिट करणार आहे त्या रिक्वेस्ट सोबत पॅरामीटर्स असतील, HTML ची बॉडी असेल, हेडर्स असतील. ओके, तर काय आहे, पहिला HTML रिक्वेस्ट आलेली आहे, HTTP रिक्वेस्ट आलेली आहे. तर या रिक्वेस्टमध्ये बॉडी असेल, पॅरामीटर्स असतील, तर त्या पॅरामीटर्सचा इथं सर्व्हरवर व्हॅलिडेशन होईल आणि काय केलं जाईल की डेटाबेसमध्ये चेक केला जाईल. जर युजर क्रेडेन्शियल्स आले तर क्रेडेन्शियल्स पहिला डेटाबेसमध्ये चेक केले जातील, आणि जर ते क्रेडेन्शियल्स व्हॅलिड असतील तर त्याचा रिस्पॉन्स दिला जाईल की क्रेडेन्शियल्स व्हॅलिड आहेत आणि ह्या क्रेडेन्शियलसाठी हे रोल्स आहेत. ओके, तर त्या रोल्सनुसार ऑथेंटिकेशनचा रिस्पॉन्स जाईल विथ कुकीज समरी जाणार आहे. तर कुकीज काय आहे, तर डेटा क्लायंट साईड एक स्टोरेज केलं जातं. कुकीज म्हणजे एक व्हेरिएबलची समरी आहे, त्या समरीमध्ये वेगवेगळा डेटा असणार आहे, म्हणजे युजर क्रेडेन्शियल्स व्हॅलिड आहेत का नाही, त्याचे रोल्स काय आहेत. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी परत ब्राउझरला सेंड केल्या जातील आणि ह्या कुकीज वरून त्या युजरचं ऑथरायझेशन केलं जाईल आणि त्या ऑथरायझेशननुसार ब्राउझरला तसा रिस्पॉन्स पाठवला जातो. हे अशा पद्धतीनं ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन वर्क होतं. ओके, आज आपण बघणार आहे कस्टम आयडेंटिटी कशी यूज करायची. मी क्रिएट न्यू प्रोजेक्ट करतोय, ASP.NET कोर वेब पेजचा टेम्पलेट सिलेक्ट करतोय. हा जर टेम्पलेट रिसेंटमध्ये दिसत नसेल तुम्हाला तर तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ शकता. प्रोजेक्टचं नाव दिलेलं आहे कस्टम आयडेंटिटी. नेक्स्ट, .NET फ्रेमवर्क 8 सिलेक्ट करत आहे, माझ्याकडे 8 इन्स्टॉल आहे म्हणून. तुमच्याकडे जे असेल ते सिलेक्ट करू शकते. ऑथेंटिकेशन टाईप नन अँड क्रिएट. आपला प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे. सोल्युशन एक्सप्लोररमध्ये आपण बघू शकतो ही फाईल्स आणि डिरेक्टरी स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. जे आपण टेम्पलेट सिलेक्ट केलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंगली हे फाईल्स अँड फोल्डर्स बनतात. ओके, तर आपण आता सुरू करतोय. आपल्याला सगळ्यात आधी DB कॉन्टेक्स्ट क्रिएट करायचा आहे. त्यासाठी मी एक फोल्डर बनवतोय, ॲड न्यू फोल्डर, डेटा नावाचा फोल्डर बनवतोय. या फोल्डरच्या आतमध्ये आपण DB कॉन्टेक्स्ट करायचं क्रिएट. FDB कॉन्टेक्स्ट. ओके, आता आपण आयडेंटिटी यूज करायचं आहे. आयडेंटिटीसाठी आपल्याला न्यूगेट पॅकेज पहिला इन्स्टॉल करावे लागतील. मी टूल्समध्ये जातो, न्यूगेट पॅकेज मॅनेजर, न्यूगेट पॅकेज सोल्युशन. इन्स्टॉल पॅकेज आपलं एकही नाही आहे, त्यामुळे नो पॅकेज फाउंड. आपण ब्राउझर क्लिक करायचं आहे आणि आयडेंटिटीसाठी आपल्याला जे लागणारे पॅकेजेस आहेत ते आपण इन्स्टॉल करू. तर पहिलं सगळ्यात आधी आपण आयडेंटिटी एंटिटी फ्रेमवर्कचा जो आहे तो हा इन्स्टॉल करायचा आहे. इन्स्टॉल, एक्सेप्ट. त्याच्यानंतर आपण कोर आयडेंटिटी कोर यूज करायचं आहे. एंटिटी फ्रेमवर्क कोर हे इन्स्टॉल. त्याच्यानंतर आपण डेटाबेस SQL सर्व्हर वापरणार आहे म्हणून मी SQL चे पॅकेज पण इन्स्टॉल करतोय. एंटिटी फ्रेमवर्क कोर SQL इन्स्टॉल आणि टूल्स, एंटिटी फ्रेमवर्कचे एंटिटी फ्रेमवर्क कोर टूल्स हे. तर ही 4 पॅकेजेस आपण इन्स्टॉल केलेली आहेत. इन्स्टॉलमध्ये आपण बघू शकतो इन्स्टॉल झालेले पॅकेजेस, हे 4 पॅकेजेस इन्स्टॉल झालेले आहेत. ओके, DB कॉन्टेक्स्ट आपण बनवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला मॉडेल्स बनवायचे आहेत. ॲप युजर नावाचा मी क्लास बनवतोय. तर याच्यामध्ये मला नेम आणि ॲड्रेस ह्या 2 फील्ड पाहिजे आहेत. नेम, स्ट्रिंग, ॲड्रेस. त्याच्यानंतर मी इथे ॲट्रिब्यूट सेट करतो त्याला, जे काही मला व्हॅलिडेशनसाठी किंवा डेटाबेससाठी जे लागणार आहेत ॲट्रिब्यूट्स लाईक स्ट्रिंग लेंथ वगैरे असे. स्ट्रिंग लेंथ मी सेट करतोय 100, मॅक्स लेंथ 100 आणि रिक्वायर्ड. ओके, मी हे ॲट्रिब्यूट सेट केलेले आहेत. हा जो ॲप युजर आहे हा आपल्याला इनहेरिट करायचा आहे आयडेंटिटी युजरने. आयडेंटिटी युजर. ओके, आता हा ॲप युजर आपला आयडेंटिटी युजरने इनहेरिट केलेला आहे. आयडेंटिटी युजरचे जे काही फील्ड्स असतील, प्रॉपर्टीज असतील ते आपण ॲप युजरमध्ये ॲक्सेस करू शकतो. गो टू डेफिनेशन. तर ह्यामध्ये ह्या ज्या क्लासेसची जी प्रॉपर्टीज आहेत ते आपण ॲक्सेस करू शकतो यामध्ये. ठीक आहे, ॲप कॉन्टेक्स्टमध्ये जाऊ. ॲप कॉन्टेक्स्टला आपल्याला DB कॉन्टेक्स्टने इनहेरिट करायचा आहे. आयडेंटिटीचा जो काही DB कॉन्टेक्स्ट असेल तो आपल्याला इथं इनहेरिट करायचा आहे. आयडेंटिटी DB कॉन्टेक्स्ट आणि आपला जो युजर क्लास बनवलेला आहे तो ॲप युजर. त्याच्यानंतर आपण कन्स्ट्रक्टर इनिशियलाइज करू, कन्स्ट्रक्टर क्रिएट करू. पब्लिक ॲप DB कॉन्टेक्स्ट
ऑप्शन्स FTP कॉन्टेक्स्ट ऑप्शन्स. ओके, त्याच्यानंतर आपल्याला कनेक्शन स्ट्रिंग बनवायची आहे, जी ॲप सेटिंग डॉट जेसन फाईल असेल त्याच्यामध्ये आपल्याला कनेक्शन स्ट्रिंग बनवायची आहे. कनेक्शन स्ट्रिंग्स की देऊ आपण इथं कॉनेस्टियर असं मी की दिलेली आहे आणि व्हॅल्यू डेटा डेटा सोर्स जो काही आपला डीबीचा असेल तो डेटाबेस नेम सर्व्हर नेम. त्याच्यानंतर डेटाबेस नेम द्यायचं आपल्याला इनिशियल कॅटलॉग कस्टम आयडेंटिटी डीबी असं आपण इनिशियल कॅटलॉग देऊ. त्याच्यानंतर आपल्याला इंटिग्रेटेड सिक्युरिटी घ्यायची आहे. इंटिग्रेटेड सिक्युरिटी ट्रू अँड ट्रस्ट सर्व्हर सर्टिफिकेट ट्रू. ही आपली कनेक्शन स्ट्रिंग तयार झालेली आहे. तर ह्या स्ट्रिंगला आपल्याला इन्क्लूड करायचं आहे प्रोग्राम डॉट सी एस मध्ये. प्रोग्राम डॉट सी एस मध्ये आपल्याला इन्क्लूड करायचे आहे. तर यामध्ये आपला इथं बिल्डर क्रिएट झालेला आहे. ह्या बिल्डरमध्ये आपलं पूर्ण ॲप्लिकेशनचं सर्व्हिसेस वगैरे आपण इथे इन्क्लूड करतो. तर इथे आपल्याला फॅर str नावाचं व्हेरिएबल बनवतो मी इज इक्वल टू बिल्डर डॉट कॉन्फिगरेशन डॉट गेट कनेक्शन स्ट्रिंग आपल्या स्ट्रिंगचं की str. इथं आपण कनेक्शन स्ट्रिंग घेतलेली आहे ती आपल्याला डेटाबेसला इथं पास करावी लागणार आहे. बिल्डर डॉट सर्व्हिसेस डॉट ॲड डीबी कॉन्टेक्स्ट आपला जो कॉन्टेक्स्ट बनवलेला आहे ॲप डीबी कॉन्टेक्स्ट तो, आणि जो आपण सर्व्हर वापरणार आहे तो इथे देऊ. ऑप्शन्स डॉट यूज एसक्यूएल सर्व्हर जे आपण पॅकेज इन्स्टॉल केलेले आहेत एसक्यूएलचे एंटिटी फ्रेमवर्क एसक्यूएलचे, त्यामुळे आपण हे यूज एसक्यूएल सर्व्हर फंक्शन इथे यूज करतोय. ओके, आपण डीबी कॉन्टेक्स्ट एसक्यूएल सर्व्हर कॉन्फिगर केलेला आहे इथे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण आयडेंटिटीमध्ये लॉग इन रजिस्ट्रेशनसाठी तो पासवर्ड यूज करतोय आपण, पासवर्ड आपण जो करणार आहे तो सिंपल पासवर्ड घेणार आहे. ओके, तर तो आपण कसं कॉन्फिगर करायचा बघू. बिल्डर डॉट सर्व्हिसेस डॉट ॲड आयडेंटिटी ॲप युजर आयडेंटिटी रोल ऑप्शन्स डॉट पासवर्ड डॉट रिक्वायर्ड युनिक कॅरेक्टर्स मी 0 घेतोय. ऑप्शन्स डॉट पासवर्ड डॉट नॉन अल्फान्यूमेरिक फॉल्स. ऑप्शन्स डॉट पासवर्ड डॉट uppercase false. Options dot passwords dot required lowercase false. Options dot passwords dot required length जी आहे ती मी 6 कॅरेक्टरची ठेवते. मी एकदम सिंपल पासवर्ड ऍक्सेप्ट करणार आहे, त्यासाठी हे मी फॉल्स दिलेलं आहे. आपण जर आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड हवा असेल युनिक कॅरेक्टर्स वगैरे तर आपण ट्रू फॉल्स अकॉर्डिंगली सेट करू. ऍड एंटिटी फ्रेमवर्क स्टोर ॲप डीबी कॉन्टेक्स्ट डॉट डिफॉल्ट टोकन. ओके, इथे ही आपली आयडेंटिटी सेट केलेली आहे. याच्यानंतर आपल्याला पॅकेजेस रन करायचे आहेत, सॉरी मायग्रेशन रन करायचे आहेत. मायग्रेशनसाठी आपण पॅकेज मॅनेजर कन्सोलरला जाऊ, मायग्रेशन ॲड करू. ॲड मायग्रेशन हे आपलं पहिलंच आहे त्यामुळे मी इनिशियल मायग्रेशन देतो. मायग्रेशन्स आपण रन करतो, या मायग्रेशन्समुळे आपला डेटाबेस क्रिएट होतो. हा कोड फर्स्ट अप्रोच आहे, आपण पहिला कोड लिहायचा आहे, त्याच्यानंतर मायग्रेशन्स रन करायचे, आपला डेटाबेस तयार होतो आपल्या कोडनुसार. हे आपलं मायग्रेशन बनलेलं आहे. ओके, ह्यामध्ये टेबल्स आणि त्याचे कॉलम्स वगैरे अशा पद्धतीचं मायग्रेशन बनलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर अपडेट डेटाबेस ही कमांड रन करायची आहे. अपडेट डेटाबेस रन केल्यानंतर जे काही आपलं मायग्रेशन्स बनलेले आहेत त्याचे टेबल्स तयार होतात. कनेक्शन स्ट्रिंग मध्ये आपलं काहीतरी ओके, इथं डेटा सोर्स इक्वल टू हवा आपल्याला, इक्वल टू ओके. परत मी अपडेट मायग्रेशनची कमांड रन करतोय. कनेक्शन स्ट्रिंग जी आपण दिली होती ती
इक्वल टू साईन द्यायला हवं होतं, तिथं आपण कोलन दिलं होतं. डेटाबेस तयार होत आहेत. ओके, डेटाबेस आणि टेबल्स तयार झालेले आहेत, ते आपण इथं डेटाबेसमध्ये बघू शकतो. कस्टम आयडेंटिटी हा डेटाबेस बनलेला आहे, त्याच्यामध्ये टेबल्स बनलेले आहेत, हे टेबल्स बनलेत. ओके ओके, आता नेक्स्ट आपल्याला कंट्रोलर बनवायचे, अकाउंट कंट्रोलर. ॲड कंट्रोलर. अकाउंट हा कंट्रोलर बनवतो आणि याच्यामध्ये आपल्याला बनवायचे आहेत मेथड्स. आपण या क्लासमध्ये लॉगिन आणि रजिस्ट्रेशन बघणार आहे, म्हणून मी लॉगिनची मेथड बनवतोय, रजिस्ट्रेशनची एक मेथड आणि लॉगआउटची एक मेथड, अशा 3 मेथड्स बनवतोय. रजिस्टर, लॉगआउट. ओके, 3 मेथड बनवली. आता ह्या 3 ऍक्शन मेथडचे व्ह्यूज बनवायचे आहेत. मी राईट क्लिक करतो, ऍड व्ह्यू करतोय, एम्प्टी व्ह्यू, ऍड. नाव देतो इथे लॉगिन. तर लॉगिनच्या व्ह्यूमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, युझिंग कस्टम डॉट मॉडेल्स. तर व्ह्यूसाठी आपल्याला व्ह्यू मॉडेल्स बनवावं लागतात. तर व्ह्यू मॉडेल्स आपण कसं बनवू, मॉडेल्स नावाचा जो आपला टेबल, मॉडेल्स नावाचा फोल्डर आहे, याच्यामध्ये ॲड न्यू फोल्डर बनवू, व्ह्यू व्ह्यू मॉडेल्सचा. लॉगिन व्ही एम नावाचं मी एक व्ह्यू मॉडेल बनवलेलं आहे. त्याच्यानंतर मला लागणार आहे रजिस्टर व्ह्यू मॉडेल. पहिला आपण लॉगिन व्ह्यू मॉडेल बनवू, पूर्ण करू. लॉगिन मध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, युजर नेम, पासवर्ड आणि रिमेंबर मी, या 3 प्रॉपर्टीज लागणार आहेत. स्ट्रिंग युजर नेम, स्ट्रिंग पासवर्ड, रिमेंबर मी, ह्या 3 प्रॉपर्टीज आपल्याला लागणार आहेत. त्याच्यानंतर युजर नेम जे आहे ते रिक्वायर्ड आहे, रिक्वायर्ड एरर मेसेज, युजर नेम इज रिक्वायर्ड. सेम पासवर्ड पण आपल्याला रिक्वायर्ड लागणार आहे, रिक्वायर्ड एरर मेसेज, पासवर्ड इज पासवर्ड रिक्वायर्ड. आणि रिमेंबर मीला जे आपल्याला डिस्प्ले नेम रिमेंबर मी असं आपल्याला दाखवायचं आहे डिस्प्ले नेम. ओके, आपला लॉगिन व्ह्यू मॉडेल झाला. मॉडेल्स डॉट व्ह्यू मॉडेल्स यूज करायचे आहेत. ॲट मॉडेल इज इक्वल टू लॉगिन व्ही एम. ओके, व्ह्यू डेटा बनवू आपण एक व्ह्यू डेटा. टायटल, हे आपल्याला पेजला टायटल जे दाखवायचं आहे ते टायटल इथं आपण द्यायचं आहे, लॉगिन. कोड ब्लॉक देऊन आपल्याला इथे ते द्यावं लागणार आहे, कारण हा HTML व्ह्यू आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं कोड ब्लॉक द्यावा लागतो. व्ह्यू डेटा, या फाईन. व्ह्यू डेटा टायटल, इथं आपल्याला HTMLचं स्ट्रक्चर बनवायचं आहे. ड्यू क्लास रो देतो मी, डिफ्लेक्स, अलाइन सेंटर, अलाइन आयटम सेंटर द्यायचे, जस्टिफाय कंटेंट सेंटर. परत आतमध्ये मी आणखीन एक ड्यू बनवतोय, याला क्लास देतोय कॉल MD3, कार्ट MD3 दिलेला आहे, P3 देऊया. त्याच्या आतमध्ये आपल्याला टायटल द्यायचं आहे, इथं H2 यूज करतो मी, लॉग इन क्लासेस टेक्स्ट सेंटरला हवा आहे मला. टेक्स्टचा कलर जो आहे तो टेक्स्ट इन्फो. फॉर्म टॅग घेऊ आपण, कारण आपल्याला लॉगिन फॉर्म सबमिट करायचा आहे, त्यासाठी एसपी ॲक्शन लॉगिन मेथड पोस्ट एसपी राऊट रिटर्न URL जी आहे ती व्ह्यू
डेटा, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ड्यू व्हॅलिडेशन समरीसाठी. ड्यू ASP व्हॅलिडेशन समरी मॉडेल ओनली. आणि याला जो क्लास द्यायचा आहे तो टेक्स्ट डेंजर द्यायचा आहे, कारण आपल्याला व्हॅलिडेशन एरर दाखवायचे आहे, ते रेड दिसायला हवेत म्हणून. ड्यू क्लास MB1 लेबल बनवायचे आपल्याला. ही जी लेबल आहे ते आपल्या मॉडेल्स मधल्या प्रॉपर्टीजला आपण सेट करायचे. त्यासाठी SP फॉर युजर नेम क्लास कंट्रोलेबल इनपुट SP फॉर युजर नेम फॉर्म कंट्रोल and SP validation for username class text danger. हा एक ड्यू आपला युजरनेम साठी झाला. तसंच सेम आपल्याला पासवर्ड साठी बनवायचा आहे. पासवर्ड 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 जो आपण व्ह्यू मॉडेल बनवलेला आहे ह्यामध्ये हा जो पासवर्ड फील्ड घेतलेली आहे, या पासवर्डसाठी आपल्याला डेटा टाईप पण सेट करावा लागेल. डेटा टाईप पासवर्ड, कारण ही पासवर्ड फील्ड आहे, ही दिसायला नको पाहिजे टेक्स्ट त्यामध्ये, त्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर मी आणखीन एक ड्यू घेतोय, तो आपला असणार आहे चेकबॉक्ससाठी. फॉर्म चेक लेबल क्लास फॉर्म चेकबॉक्स फॉर्म चेक लेबल इनपुट ASP फॉर रिमेंबर मी क्लास फॉर्म चेक इनपुट. आपण जे डिस्प्ले नेम दिला आहे प्रॉपर्टीमध्ये ते इथे घेऊया. HTML डॉट डिस्प्ले नेम फॉर डॉट रिमेंबर मी साठी जी डिस्प्ले नेमची प्रॉपर्टी घेतली ती इथं यूज केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर मी आणखीन एक ड्यू घेतोय क्लास रो क्लास कॉल 8. याच्यामध्ये मी अँकर घेतो ASP ॲक्शन असणार आहे ती रजिस्टर क्लास टेक्स्ट डेकोरेशन नल फ्लोट स्टार्ट empty2. हे मी क्लासेस देते त्याला. आणि ASP route dash return URL is equal to हा जो आपला व्यू डेटा आहे तो. इथं रजिस्टरच्या ऐवजी आपण असं don't have account. Call for input type submit value login class btn primary 10 sm float end. हा आपला लॉगिनचा फॉर्म झालेला आहे. ॲट द एंड आपल्याला इथं एक स्क्रिप्ट ॲड करायची आहे, सेक्शन ॲड करायचं आहे. ॲट द रेट सेक्शन स्क्रिप्ट याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे वेट HTML डॉट render partial async underscore validation
validation script partial. ओके, हा लॉगिन व्ह्यू मॉडेल झालेला आहे आपला. सेम आपल्याला रजिस्टरचा बनवायचा आहे. मी कॉपी करतो ही आणि आपल्याला तर रजिस्टरचं CHTML रजिस्टर व्ह्यू बनवायचं आहे. अकाउंट कंट्रोलरला जातो, रजिस्टर, राईट क्लिक, ॲड व्ह्यू, ॲड रजिस्टर. रजिस्टर व्ह्यू मॉडेल बनवावं लागेल आपल्याला पहिला इथे. जो व्ह्यू मॉडेलचा टेबल आहे इथे, ॲड न्यू रजिस्टर व्ह्यू मॉडेल. तर रजिस्टर करण्यासाठी कोणकोणते फील्ड्स लागणार आपल्याला? तर रजिस्टरसाठी आपल्याला नेम लागणार आहे, ईमेल ID लागणार आहे, पासवर्ड, अशा गोष्टी लागणार. स्ट्रिंग नेम, स्ट्रिंग ईमेल, स्ट्रिंग WRT पासवर्ड, स्ट्रिंग कन्फर्म पासवर्ड. आणखी मी एक एक्स्ट्रा घेतोय, स्ट्रिंग ॲड्रेस. असे मी प्रॉपर्टीज घेतलेले आहेत. तर मी याला ॲट्रिब्यूट सेट करतोय. नेम रिक्वायर्ड आहे, त्याच्यानंतर ईमेल ID रिक्वायर्ड विथ डेटा टाईप ईमेल ॲड्रेस, पासवर्ड रिक्वायर्ड डेटा टाईप डॉट पासवर्ड. कन्फर्म पासवर्ड आपल्याला कम्पेअर करायचा आहे. कोणाशी कम्पेअर करायचं आहे? तर पासवर्ड फील्डशी. पासवर्ड जर मॅच नाही झाला तर एरर मेसेज दाखवायचा आहे, पासवर्ड डोंट मॅच. पासवर्ड मॅच्ड, पासवर्ड डोंट मॅच. कन्फर्म पासवर्ड हा पण, ही पण जी प्रॉपर्टी आहे ही पासवर्डची आहे, त्यामुळे डेटा टाईप पासवर्ड सेट करायचा याला. डिस्प्ले नेम जे दाखवायचं आहे ते कन्फर्म पासवर्डचं दाखवायचं आहे. ॲड्रेस फील्ड काही मी रिक्वायर्ड नाही घेणार आहे, पण ह्याला जो डेटा टाईप द्यायचा आहे तो मला डेटा टाईप मल्टीलाईन टेक्स्ट असं द्यायचं आहे. ओके, आपला रजिस्टर व्ह्यू मॉडेल पण तयार आहे. आता आपण हा व्ह्यू मॉडेल इथे यूज करू. VM रजिस्टर टायटल रजिस्टर द्यायचं आहे, पोस्ट ॲक्शन रजिस्टर, मेथड पोस्ट, रिटर्न URL समरी, नेम ईमेल ॲड्रेस. नेम नंतर आपण घ्यायचा ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर पासवर्ड, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कन्फर्म पासवर्ड. कन्फर्म पासवर्ड त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे तो ॲड्रेस. आता हा इनपुट टाईप नाही आहे आपला, हा टेक्स्ट एरिया आहे, कारण आपण मल्टीलाईन यूज करतोय. टेक्स्ट एरिया SP फॉर ॲड्रेस, क्लास फॉर्म कंट्रोल, आणि डिफॉल्ट रोज जे द्यायचे ते 2 रोज देऊ आपण बाय डिफॉल्ट. ॲड्रेस आता इथं जे असणार आहे ते लॉग इन, हॅव अकाउंट, टाईप सबमिट, व्हॅल्यू रजिस्टर. ओके, आपल्या तर लॉग इन रजिस्टर 2 व्ह्यूज तयार आहेत. आता अकाउंट कंट्रोलरमध्ये आपल्याला पोस्ट मेथड्स पण लिहायचे आहेत, म्हणजे आपण तिथून फॉर्म सबमिट केल्यानंतर तो फॉर्म पोस्ट मेथडला सबमिट होतो. ओके, आता जी आपली लॉग इन मेथड आहे याच्यामध्ये आपल्याला एक पॅरामीटर येणार आहे, स्ट्रिंग रिटर्न URL null. View data return URL is equal to return URL. Okay,
तर पोस्ट मेथड आपल्याला इथं यूज करायची आहे HTTP पोस्ट. HTTP पोस्ट पब्लिक पोस्ट मेथड जी आहे ती आपल्याला असिंक बनवायची आहे. पब्लिक असिंक टास्क ॲक्शन रिझल्ट लॉग इन. याच्यामध्ये आपल्याला लॉग इन व्ह्यू मध्ये येणार आहे. लॉग इन VM आपण नाव देऊ लॉग इन VM असं नाव देऊ. स्ट्रिंग रिटर्न URL. ओके, आता आपल्याला लॉग इन जे करायचं आहे ते लॉग इन साइन इन मॅनेजर जो क्लास आहे आयडेंटिटीचा तो यूज करून करायचा आहे. त्यासाठी आपल्याला तो पहिला इथे घ्यावा लागेल. त्यासाठी मी प्रायव्हेट रीड ओनली व्हेरिएबल बनवतोय. साइन इन मॅनेजर साइन इन मॅनेजर साइन इन मॅनेजर. ओके, साइन इन मॅनेजर आपल्याला आपला ॲप युजर द्यावा लागेल कारण आपला ॲप युजर जो आहे तो आयडेंटिटीने इनहेरिट केलेला आहे त्यासाठी. ओके, सेम आपल्याला प्रायव्हेट रीड ओनली युजर मॅनेजर. ओके, आता साइन इन करण्यासाठी आपल्याला इथं चेक करावं लागेल पहिला इफ मॉडेल स्टेट इज व्हॅलिड. इथं आपल्याला लॉग इन युझिंग manager where yes is equal to await underscore sign in manager dot password sign in async. आपल्याला इथे पॅरामीटर्स पाठवायचे आहेत. VM डॉट युजर नेम VM डॉट पासवर्ड comma VM dot remember me comma false false. If is dot succeeded return एक आपण कस्टम मेथड बनवतो redirect to local return URL. जे आपल्याला रिटर्न URL येते ती हँडल करण्यासाठी आपल्याला एक कस्टम मेथड बनवू redirect to local. ही प्रायव्हेट मेथड असणार आहे ते पण शेवटला घेऊ. तर या मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जी काय रिटर्न URL येणार आहे ती हँडल करायची आहे. एम्प्टी आहे नल आहे का त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे ते. रिटर्न स्ट्रिंग डॉट इज नल और एम्प्टी रिटर्न URL and URL dot is local URL return URL असेल तर redirect. else redirect to action. To action index comma ओके. जर रिटर्न URL असेल तर रिडायरेक्ट रिटर्न URL ला करेल, अदरवाइज रिडायरेक्ट ॲक्शन होम इंडेक्सला करेल तो. ठीक आहे, इथे परत आपण लॉगिनच्या मेथडला येऊ. जर साइन इन सक्सीड नाही झालं तर आपल्याला एरर सेट करायचं आहे. मॉडेल स्टेट डॉट ॲड मॉडेल एरर invalid login attempt invalid login attempt. दॅट्स इट. ही लॉगिनची पोस्ट मेथड झाली. सेम आपल्याला रजिस्टरची पोस्ट मेथड बनवायची आहे. स्ट्रिंग रिटर्न URL post public async task I action result register VM
सेम आपल्याला इथे व्हॅलिडेशन चेक करायचे आहेत. मॉडेल स्टेट, इफ मॉडेल स्टेट इज व्हॅलिड असेल तर ॲप युजर जो आपला आहे त्याचा एक ऑब्जेक्ट बनवावा लागेल. ॲप युजर इज इक्वल टू न्यू नेम इज इक्वल टू vm डॉट नेम ईमेल. ओके, पासवर्ड नसणार याच्यामध्ये. युजर नेम इज इक्वल टू ईमेल ॲड्रेस इज इक्वल टू vm डॉट ॲड्रेस. हा आपण एक ऑब्जेक्ट बनवला. आता आपण इथं युजर मॅनेजर यूज करून क्रिएट युजर करू. where res is equal to underscore user manager dot create a sync app user comma vm dot password. If res dot ओके, आपल्याला async मेथड आहे म्हटलं अवेट यूज करावं लागेल. अवेट if result succeeded तर आपल्याला जो युजर रजिस्टर झालेला त्या युजरला साइन इन करायचं आहे. वेट साइन इन मॅनेजर डॉट इन async app user false. Return direct redirect to local return URL. Else for each errors model state dot add model error description. ओके, रजिस्टर पोस्ट मेथड झालेली आहेत. आपल्याला लॉगआउटची मेथड लिहायची आहे. लॉगआउटला कसं असणार आहे, अवेट साइन मॅनेजर डॉट साइन आउट रिटर्न redirect to action index home. ओके, आता आपल्याला पार्शियल व्ह्यूज बनवायचे आहेत. शेड्स लेआउट add view empty view add underscore login partial view. याच्यामध्ये using microsoft dot ASP.NET Core dot identity inject in manager app user sign in manager. याच्यामध्ये मी UL ऍड करतो एक क्लास न्यू पर न्यू 3D sign in manager dot is sign in user जर साइन इन असेल तर त्याला लॉगआउटचा ऑप्शन दिसायला हवा, म्हणून आपण ही कंडिशन लिहितोय. क्लास न्यू आयटम ड्रॉप डाउन क्लास न्यू लिंक ड्रॉप डाउन टॉगल
href hash id navbar drop down role button edit b drop down area expanded false user dot identity dot name. आणखीन एक UL क्लास घेऊ याच्यामध्ये UL क्लास ड्रॉपडाऊन मेनू area label by navbar ड्रॉपडाऊन drop dropdown navbar ड्रॉपडाऊन drop down item sp action logout sp controller account details logout else जर लॉगिन नसेल तर आपल्याला दिसायला पाहिजे रजिस्टर अँड लॉगिनचे मेनूज. न्यू आयटम क्लास न्यू लिंक टेक्स्ट डार्क sp area is equal to blank sp action register sp controller account register. सेम याला असणार आहे आपला आणखीन एक तो असणार आहे लॉगिन. ठीक आहे आपला लॉगिन पार्शियल इथं झालेला आहे त्याला इन्क्लूड करू लेआउट पेजवर. partial name underscore login ओके. आता आपल्याला रन करून बघायचं. ओके आता आपलं होम पेज लोड झालेलं आहे पण आपल्याला होम पेज आणि ही जी प्रायव्हसी पेज आहे ही दोन पेजेस जर लॉगिन असेल तरच दाखवायचे आहेत तर ते आपण कसं करायचं ते बघू. क्लोज करतो. होम कंट्रोलरला जायचं आहे आपल्याला. होम कंट्रोलरला ऑथराइज हा ॲट्रिब्यूट आपल्याला यूज करायचा आहे. ऑथराइज हा ॲट्रिब्यूट यूज करायचा आहे. होम कंट्रोलर ऑथराइज unhandled exception view shared script ignore. आपण जे पार्शियल व्यू घेतलेलं आहे तो इश्यू आहे. typo error is there. Still we have invalid operations in the following section.
पेज आपलं रन झालेलं आहे. टायपो इश्यू असल्यामुळे तो एरर आला होता. जे सेक्शन्स आपण डिफाईन करतो त्याच नावाचं सेक्शन आपल्याला रेंडर करावं लागतात. ओके, आता मी होमवर क्लिक केलं तर तो डायरेक्टली रिडायरेक्ट करतो लॉगिन प्रायव्हसीला सेम, म्हणजे होम आणि प्रायव्हसी विदाउट लॉगिन आपण पाहू शकणार नाही. तर मी एक अकाउंट क्रिएट करतो इथं. पासवर्ड आपला सिंपल आहे, मी 123 देतोय. 123 रजिस्टर. युजर ओके स्टॉप. आपण हे दोन व्हेरिएबल प्रायव्हेट डिक्लेअर केलेत, पण हे इनिशियलाइज नाही केले. त्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्टर क्रिएट करावं लागेल. पब्लिक अकाउंट कंट्रोलर हे इथे आपण ते इन्व्होक करायचे आहेत. हे क्लासेस जे आहेत आयडेंटिटीचे, हे दोन क्लासेस आपण इथे इन्व्होक केलेले आहेत ह्या अकाउंट कंट्रोलरमध्ये. वन टू थ्री रजिस्टर झालं. रजिस्टर होऊन ऑलरेडी तो साइन इन पण झालेला आहे. इथं आपण आता मी साइन इन झाल्यानंतर प्रायव्हसी आणि होमचे पेजेस ॲक्सेस करू शकते. मी साइन आउट करतो, लॉग आउट. प्रायव्हसी होम ॲक्सेसेबल नाही आहेत. मी आता प्रायव्हसी पेजवरून लॉग इन करतो. प्रायव्हसी पेजला रिडायरेक्ट झालो. राईट, आपण रिटर्न URL जी यूज केलेली ती देखील वर्क होते प्रॉपरली.